नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या महारणसंग्रामामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटकांविषयीचा आढावा घेतला। मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक किंवा घटक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपण जसं पाहिलं होतं मागील मार्गदर्शन सत्रांमध्ये की राष्ट्रसभेचे आपण 3 कालखंड पाडले होते, ज्यामध्ये राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून ते बंगालच्या फाळणीपर्यंतचा पहिला कालखंड जो की 1885 ते 1905 पर्यंत समजला जातो, ज्याला आपण मवाड कालखंड असं नाव दिलं होतं। त्यानंतरचा राष्ट्रसभेचा दुसरा कालखंड म्हणजेच 1905 ते 1920, कारण या कालखंडामध्ये राष्ट्रसभेवरती जहालांचं वर्चस्व निर्माण झालं आणि या जहालांचं नेतृत्व केलं होतं लोकमान्य टिळकांनी आणि म्हणूनच त्या कालखंडाला जहाल कालखंडाबरोबरच टिळक कालखंड किंवा टिळक युग सुद्धा संबोधलं जात होतं। त्यानंतरच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधींचा उदय झाला होता आणि संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ही महात्मा गांधींच्या हातामध्ये एकवटल्या गेली होती। ठीक आहे, आणि त्यांनीच भारताच्या या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नवा जोम पैदा करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं। ठीक आहे, तर ज्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की महात्मा गांधींनी काही महत्त्वपूर्ण आंदोलने ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सुरू केली होती, ज्यातले काही आंदोलने आपण यापूर्वीच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली आहेत, जसं की खिलाफत चळवळ असेल किंवा असहकार आंदोलन असेल, त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ म्हणून, त्यानंतर आपण वैयक्तिक सत्याग्रह चळवळ किंवा ऑगस्ट घोषणेच्या संदर्भामध्ये माहिती अभ्यासणार आहोत आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अभूतपूर्व कामगिरी करून दाखवणारं एक आंदोलन म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल ते म्हणजे चले जाव आंदोलन किंवा छोडो भारत चळवळ। ठीक आहे, तर मित्रांनो, या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही महत्त्वपूर्ण आंदोलनांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण सविनय कायदेभंग चळवळीविषयीची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये समजा जर आपण पाहिलं तर महात्मा गांधींच्या हातामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे आल्यानंतर महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली पहिली अखिल भारतीय स्तरावरील चळवळ म्हणून असहकार आंदोलन किंवा खिलाफत चळवळीचा उल्लेख केला जातो। खिलाफत चळवळ असेल किंवा असहकार आंदोलन असेल याच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी यापूर्वीच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली आहे। ठीक आहे, आता आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा आढावा घेत असताना मित्रांनो, या सविनय कायदेभंग चळवळीच्या आधीच्या काही घटना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता 1922 मध्ये असहकार आंदोलन महात्मा गांधींनी मागे घेतल्यानंतर महात्मा गांधींच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला होता। कितीतरी राष्ट्रीय सभेचे नेते हे महात्मा गांधींच्या या निर्णयाविरुद्ध गेले होते। नेताजी सुभाषचंद्र बोसांनी तर ज्यावेळी महात्मा गांधींनी चौरी चौरा येथील हिंसाचारामुळे असहकार आंदोलन मागे घेतलं होतं, त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्या घटनेचं वर्णन नॅशनल कॅलॅमिटी या शब्दामध्ये केलं होतं। ठीक आहे, त्यानंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रसभेतीलच 2 महत्त्वपूर्ण नेते चित्तरंजन दास असतील, पंडित मोतीलाल नेहरू असतील, यांनी कायदेमंडळामध्ये प्रवेश करून निवडणुका लढविण्यासाठी, ठीक आहे, किंवा निवडणुका लढवून कायदेमंडळामध्ये प्रवेश करून ब्रिटिश सरकारच्या कार्यामध्ये आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। काही अंशी ते यशस्वी सुद्धा झाले होते। ठीक आहे, मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये स्वराज्य पक्षाला सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश म्हणता येईल आपल्याला मिळालं नाही आणि परिणिती मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जो की आत्तापर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या धोरणाचा पुरस्कर्ता होता, त्यांनी सुद्धा या निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला होता। आता या संपूर्ण परिस्थिती दरम्यान जर आपण पाहिलं तर त्यानंतर मग भारताला घटनात्मक सुधारणा देण्याच्या उद्देशाने, जसं की मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919 आपण अभ्यासला होता, ज्यामध्ये एक तरतूद होती की 10 वर्षानंतर एका वैधानिक आयोगाची स्थापना करण्यात येईल आणि त्याच अनुषंगाने, ठीक आहे, 1929 साली स्थापन करण्यात येणार असलेला आयोग हा प्रत्यक्षामध्ये 1927 मध्येच स्थापन करण्यात आला होता। आपण पाहिलं होतं सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय सायमन कमिशनची नेमणूक करण्यात आली होती। मात्र या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदी किंवा भारतीय प्रतिनिधी नसल्यामुळं संपूर्ण भारतभर या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती। ठीक आहे, आता मित्रांनो, या सायमन कमिशनच्या नंतरची परिस्थिती समजा जर आपण पाहिली भारतातली, तर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा म्हणूयात आपण किंवा ब्रिटिश सरकारचा जो काही अन्याय आणि अत्याचाराचं धोरण असेल ते अन्याय आणि अत्याचाराचं धोरण वाढतच गेलं होतं। ठीक आहे, आणि म्हणूनच महात्मा
गांधींनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मित्रांनो, या संपूर्ण परिस्थिती दरम्यान जर आपण पाहिलं तर एक राष्ट्रसभेचं अधिवेशन सुद्धा महत्त्वपूर्ण मानलं जातं। किंबहुना मित्रांनो, आपण या राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनाबद्दलची माहिती अतिशय विस्तृतपणे यापूर्वी अभ्यासली आहे। ठीक आहे, तर या राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनाचे जे की अधिवेशन भरलं होतं 1929 मध्ये, ठीक आहे, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव जो आहे तो ठराव मंजूर करण्यात आला होता। शिवाय 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा सुद्धा या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती। आणि याच पार्श्वभूमीवर म्हणूयात आपण की ब्रिटिशांशी कायमचा लढा हा कायम ठेवून, ठीक आहे, ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय महात्मा गांधींनी केला होता। तर या सविनय कायदेभंग चळवळीबद्दलच आपण या ठिकाणी माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात की कशा पद्धतीने महात्मा गांधींनी या सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केली। ठीक आहे, कशा पद्धतीने महात्मा गांधींनी या सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केली, तिचं संघटन केलं आणि कशा पद्धतीने सविनय कायदेभंग चळवळीची अंमलबजावणी करण्यात आली होती, देशाच्या वेगवेगळ्या भागातून कशा पद्धतीने या सविनय कायदेभंग चळवळीला प्रतिसाद मिळाला, त्याच्याबद्दलचा सुद्धा अतिशय विस्तृत लेखाजोगा मित्रांनो आपण या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर चला सर्वप्रथम पहा मित्रांनो की सविनय कायदेभंग चळवळी विषयी विस्तृत माहिती जाणून घेण्याआधी सविनय कायदेभंग चळवळीची या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता यापूर्वीच पहा की मी 1929च्या राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनाबद्दलची माहिती आपल्याला सांगितली होती, ज्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला होता। या उलट म्हणूयात आपण तर 26 जानेवारी 1930 हा भारताचा स्वातंत्र्य दिन असेल म्हणून जाहीर करण्यात आलं होतं। ठीक आहे, तर याच अधिवेशनामध्ये म्हणता येईल आपल्याला की पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य हा हिंदी म्हणजेच भारतीय लोकांचा मूलभूत हक्क असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा पद्धतीची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या लाहोर अधिवेशनामध्ये केली होती। ठीक आहे, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीची जी ज्योत आहे ती ज्योत तेवत ठेवली होती। ठीक आहे, त्यानंतर पहा की याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक गोष्ट किंवा एक परिवर्तन इंग्लंडमध्ये घडून आलं होतं। ते परिवर्तन म्हणजे इंग्लंडमध्ये उदारमतवादी मजूर पक्ष जो आहे हा मजूर पक्ष सत्तारूढ झाला होता। ठीक आहे, आता इंग्लंडमध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लंडमध्ये आपल्याला द्विपक्ष पद्धत पाहायला मिळते। ठीक आहे, जसं अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्याला द्विपक्ष पद्धत पाहायला मिळते। ठीक आहे, नुकत्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या होत्या। आपल्याला माहिती आहे की डेमोक्रॅटिक पक्ष आणि एक रिपब्लिकन पक्ष। ठीक आहे, त्याच पद्धतीने इंग्लंडमध्ये सुद्धा द्विपक्ष पद्धत पाहायला मिळते आपल्याला, एक हुजूर पक्ष आणि दुसरा मजूर पक्ष, ज्याला लेबर पार्टी किंवा कन्झर्वेटिव्ह पार्टी असं म्हटलं जातं। तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। तर आता अगदी सुरुवातीपासूनच म्हणूयात आपण तर जी लेबर पार्टी किंवा मजूर पक्ष होता हा भारताला वसाहतींचे स्वातंत्र्य देण्याच्या मनस्थितीमध्ये होता। ठीक आहे, आता मात्र पहा की अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर 1905चं बनारस अधिवेशन पहा किंवा 1906चं आपण कलकत्ता अधिवेशन या ठिकाणी विचारात घेतलं तर या अधिवेशनांपर्यंत की भारताला वसाहतींचं स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी ही नेहमीच राष्ट्रसभेतील मवाड गटांकडून किंवा या मवाड गटातील नेत्यांकडून करण्यात येत होती। मात्र या वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या मागणीकडे सुद्धा हेतू परस्पर ब्रिटिश सरकारने दुर्लक्ष करण्याचा आपला मानस जो आहे तो कायम ठेवला होता। ठीक आहे, मात्र या वसाहतीच्या स्वातंत्र्याऐवजी नुकतंच 1929 मध्ये राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये आता कुठली तर वसाहतीच्या स्वातंत्र्याऐवजी पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रसभेच्या या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आला होता। आणि या प्रसंगी पहा की इंग्लंडमध्ये हा उदारमतवादी मजूर पक्ष म्हणजेच लेबर पार्टी सत्तारूढ झाली होती, यांचं सरकार जे आहे ते सत्तेवरती आलं होतं। ठीक आहे, आणि या मजूर पक्षाकडून ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजेच वसाहतींचं स्वातंत्र्य भारताला देण्याची जी मागणी आहे ही मागणी मान्य करण्यात आली होती। मात्र मित्रांनो या ठिकाणी मी एक शब्द प्रयोग केला। ठीक आहे, की आता मात्र जे 1929च्या राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनानंतर आता मात्र राष्ट्रसभेला ठीक आहे किंवा भारतीयांना काय हवं होतं तर वसाहतींच्या स्वातंत्र्याऐवजी काय हवं होतं पूर्ण स्वराज्य किंवा पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं। ठीक आहे, आणि म्हणूनच पहा की राष्ट्रसभेने मात्र भलेही इकडे मजूर पक्ष सत्तेवर आला असेल, भारताला वसाहतींचे स्वातंत्र्य देण्याची मागणी यांनी मान्य केली असेल, मात्र आता राष्ट्रसभेला काय हवं होतं तर पूर्ण स्वराज्य हवं होतं, पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं।
ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की या संपूर्ण पार्श्वभूमीवर म्हणजे एकीकडे इंग्लंडमधील मजूर पक्ष भारताला वसाहतींचे स्वातंत्र्य देण्याच्या मनस्थितीमध्ये होता, परंतु राष्ट्रसभेने आता ब्रिटिश सरकारकडे कोणती मागणी केली होती, तर भारताला पूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर पहा की महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारशी तडजोड करणारे 11 मुद्दे जे आहेत ते 11 मुद्दे जाहीर केले होते. ठीक आहे, तर 31 जानेवारी 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्या अगोदर महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारशी तडजोडीचे आपले 11 मुद्दे जे आहेत ते 11 मुद्दे जाहीर केले होते. ठीक आहे, आता या 11 मुद्द्यांमध्ये नेमके कुठले कुठले मुद्दे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे मांडले होते तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर या 11 मुद्द्यांमध्ये पहा, संपूर्ण दारूबंदीचा समावेश होता. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांच्या ज्या अन्यायकारक जमीन महसुलाच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण हे खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. ठीक आहे, तर आता अशा परिस्थितीमध्ये समजा जर आपण विचार केला, ठीक आहे, तर 50% जो शेतसारा माफी आहे हा माफीचा प्रश्न सुद्धा महात्मा गांधींनी आपल्या या 11 मुद्द्यांच्या मागणीमध्ये मांडला होता. मित्रांनो, दुसरी गोष्ट जर या ठिकाणी आपल्याला सांगायची झाली तर वारंवार भारतामध्ये सततचे दुष्काळ पडत होते, सततची नापिकी, यामुळे शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. आणि या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने 50% शेतसारा माफ करावा ही मागणी महात्मा गांधींनी केली होती आपल्या 11 मुद्द्यांमध्ये. त्याच्यानंतर पहा की मिठावर लावलेला जो कर आहे हा कर ब्रिटिश सरकारने रद्द करावा ही मागणी सुद्धा आपल्या 11 मुद्द्यांमध्ये महात्मा गांधींनी केली होती. मित्रांनो, मीठ ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक जीवनावश्यक वस्तू समजली जाते आणि त्या अनुषंगाने मिठावर लावलेला जो काही कर असेल हा कर तात्काळ ब्रिटिश सरकारने रद्द करावा ही मागणी महात्मा गांधींनी आपल्या या 11 मुद्द्यांमध्ये मांडली होती. त्यानंतर देशी मालाला व कापडास संरक्षण, आपण यापूर्वी सुद्धा ब्रिटिशांची व्यापार नीती अभ्यासली होती की इंग्लंडमधून तयार झालेला माल ज्यावेळी भारतीय बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी येत होता त्यावेळी या इंग्लंडहून आलेल्या मालावरती कमीत कमी आयात कर शुल्क ब्रिटिश सरकारकडून लावलं जात होतं. आणि पर्यायाने म्हणता येईल आपल्याला की हा इंग्लंडमध्ये तयार झालेला माल भारतामध्ये स्वस्तात विकला जात होता, मात्र भारतातच उत्पादित झालेला भारतीय कारागिरांकडून तयार झालेला जो माल आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त विक्री कर शुल्क ब्रिटिश सरकारकडून लावलं जात होतं. त्याच्यामुळं भारतातच उत्पादित झालेला माल हा भारतातच महाग विकला जात होता आणि ग्राहक म्हणून, ठीक आहे, स्वस्त मालाला जास्त पसंती दर्शवली जात होती आणि त्यामुळेच भारताचा जो काही व्यापार आहे हा व्यापार इंग्लंडच्या तुलनेमध्ये म्हणूयात आपण किंवा ब्रिटिश सरकारच्या या इंग्लंडहून आलेल्या मालाच्या तुलनेमध्ये कमी खपत होता. ठीक आहे, चला त्याच्यानंतर पहा की विदेशी मालावर जे आहे आयात कर. आत्ताच मी एक मुद्दा आपल्याला सांगितला की जो विदेशी माल असेल, इंग्लंडमध्ये तयार झालेला माल ज्यावेळी भारतीय बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी येत होता त्याच्यावरती कमीत कमी आयात कर शुल्क लावलं जात होतं किंवा आयात कर शुल्क लावलं सुद्धा जात नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणता येईल आपल्याला तर भारतीय जे उद्योग व्यापार करणारे जे कारागीर असतील यांच्या मालाला बाजारपेठांमध्ये पाहिजे त्याप्रमाणे मागणी मिळत नव्हती आणि पर्यायाने म्हणूत आपण की कित्येक कारागिरांनी, हस्तोद्योग करणाऱ्या लोकांनी आपली जे काही पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसाय सोडून ते आपल्या शेतीकडे वळले होते. त्याच्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये आलेल्या उपस्थितीमुळे म्हणता येईल आपल्याला किंवा ते शेतीकडे वळल्याने म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, शेतीवरील बोजा जो आहे हा बोजा आणखीनच वाढला होता. ठीक आहे, आणि या पार्श्वभूमीवर की विदेशी मालावर आयात कर शुल्क लावून देशी उद्योगांचं संरक्षण ब्रिटिश सरकारने करावं हा मुद्दा सुद्धा या 11 मुद्द्यांमध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे मांडला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, सर्व राजकीय कैद्यांची सुटका, त्यांच्यावर भरण्यात आलेले खटले परत घ्यावेत, निर्वासित झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना भारतात परत बोलावून घ्यावेत ही एक मागणी सुद्धा महात्मा गांधींनी आपल्या 11 मुद्द्यांमध्ये कोणाकडे मांडली होती? ब्रिटिश सरकारकडे मांडली होती. मित्रांनो, वेळोवेळी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये भारतामध्ये कितीतरी आंदोलने झाली होती आणि ही आंदोलने दडपून टाकत असताना ब्रिटिश सरकारने साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करून कित्येक व्यक्तींना तुरुंगामध्ये टाकलं होतं, तुरुंगामध्ये डांबलं होतं. तर अशा सर्व राजकीय कैद्यांची ब्रिटिश सरकारने सुटका करावी, किंबहुना त्यांच्यावर भरण्यात आलेले जे खटले आहेत ते खटले ब्रिटिश सरकारने मागे घ्यावेत किंवा जे निर्वासित झालेले भारतीय असतील, कारण रोजगाराच्या निमित्ताने म्हणूयात आपण तर ब्रिटिशांची सत्ता असताना कित्येक भारतीय व्यक्ती हे दक्षिण आफ्रिकेसारख्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला, मॉरिशस यासारख्या ठिकाणी म्हणता येईल, अमेरिका, कॅनडा यासारख्या ठिकाणी, ठीक आहे,
तर ब्रिटिश सरकार जे आहेत या भारतीयांना तिथे पाठवत होते. ठीक आहे. आता तिथे गेल्यानंतर म्हणता येईल आपल्याला, तर त्यांच्या हाताला समजा जर रोजगार असेल तर ती तिथे वास्तव्य करू शकतील. ठीक आहे. मात्र रोजगारच नसेल, मात्र भारतामध्ये परत येण्यासाठी ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणावरचा खर्च त्यांना करावा लागत होता. तर अशा सर्व परिस्थितीचा जर विचार केला तर जे निर्वासित झालेले सर्व भारतीय आहेत या भारतीय नागरिकांना भारतामध्ये परत बोलवून घ्यावे अशी मागणी महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे आपल्या या 11 मुद्द्यांमधून मांडली होती. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने आपली जी गुप्तहेर पद्धती आहे ही गुप्तहेर पद्धती बंद करून ठीक आहे सर्वसामान्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करणं थांबवावं अशी मागणीसुद्धा महात्मा गांधींनी या ठिकाणी केली होती. त्यानंतर पहा की स्वतःच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्ती शस्त्र बाळगण्याची परवानगीसुद्धा ब्रिटिश सरकारने भारतीयांना द्यावी. मित्रांनो, आपण लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीविषयीची माहिती पाहिली होती. या लॉर्ड लिटनने इंडियन आर्म्स ॲक्ट पारित करून विनापरवाना भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी घातली होती. ठीक आहे. तर या मागणीचा पुनरुच्चार करत असताना महात्मा गांधींनीही या ठिकाणी मागणी केली होती आपल्या 11 मुद्द्यांमध्ये. त्यानंतर पहा की भारताचा किनारा हा देशी जहाजांना वापर करण्यासाठी कायद्यामार्फत सुरक्षित करावा ही मागणीसुद्धा कोणी, तर महात्मा गांधींनी आपल्या 11 मुद्द्यांमधून ब्रिटिश सरकारकडे केली होती. तर अशा पद्धतीचे हे जे तडजोडीचे 11 मुद्दे असतील हे 11 मुद्दे महात्मा गांधींनी कोणाकडे तर ब्रिटिश सरकारकडे जे आहेत ते ब्रिटिश सरकारकडे या 11 मुद्द्यांमधून ठीक आहे ब्रिटिश सरकारकडे या संपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सोपवल्या होत्या. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतरची मागणी ठीक आहे की मुलकी सेवेतील सर्व उच्च पदावरील अधिकाऱ्यांचे जे वेतन आहे हे वेतन 50% कमी करावे. विनिमयाचा दर म्हणजे एक्सचेंज रेट ज्याला म्हणतो आपण कमी करून 1 शिलिंग बरोबर 4 पैसे ठीक आहे अशा प्रमाणामध्ये तो एक्सचेंज रेट जो आहे तो निश्चित करावा ही मागणीसुद्धा महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे या आपल्या 11 मुद्द्यांमधून केली होती. ठीक आहे. आता एक पहा की महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारशी तडजोड करण्यासाठी आपले 11 मुद्दे जाहीर केले होते. मात्र या 11 मुद्द्यांमध्ये ठीक आहे आवश्यक असणारे सर्व ज्या मागण्या असतील त्या सर्व मागण्या महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडे सुपूर्द केल्या होत्या. आणि म्हणूनच पहा की ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींच्या या अटींकडे किंवा या 11 तडजोडीच्या मुद्द्यांकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करून भारतामध्ये दडपशाहीचं धोरण सुरू केलं होतं. ठीक आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये किंवा ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये म्हणता येईल आपल्याला सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा आदेश दिला होता. ठीक आहे. आणि याची संपूर्ण जी सूत्रे आहेत ती सूत्रे कोणाकडे सोपवली होती तर महात्मा गांधींकडे सोपवली होती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणता येईल आपल्याला की भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सविनय कायदेभंग चळवळीचे एक नवीन पर्व सुरू झालं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ह्या संपूर्ण ज्या गोष्टी असतील ही संपूर्ण पार्श्वभूमी असेल मित्रांनो सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भामधली ठीक आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण असहकार आंदोलनाचा कार्यक्रम पाहिला होता ज्याच्यामध्ये आपण सकारात्मक कृती आणि निषेधात्मक कृती याविषयीची चर्चा केली होती, त्याच पद्धतीने सविनय कायदेभंग चळवळ सुरू करत असताना या सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम हा राष्ट्रसभेकडून निश्चित करण्यात आला होता. आता या कार्यक्रमामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की कायदेभंग करणे म्हणजेच कायद्याचं उल्लंघन करणे, त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर मिठाचा सत्याग्रह करणे. ठीक आहे. आता मिठाचा सत्याग्रह करणे म्हणजेच म्हणूयात आपण की महात्मा गांधींनी जे तडजोडीचे 11 मुद्दे ब्रिटिश सरकारशी जाहीर केले होते त्यामधलाच मिठावरील कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मिठाचा सत्याग्रह करणे हा सुद्धा कार्यक्रम सविनय कायदेभंग चळवळीमध्ये ठेवण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा ज्या सरकारी शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील या सरकारी शाळा व कॉलेजांवरती बहिष्कार टाकणे. त्याच्यानंतर पहा परदेशी माल जो असेल या परदेशी मालावरती बहिष्कार टाकणे. सोबतच दारू आणि अफूची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने करणे. त्यानंतर करबंदीसाठी चळवळ करणे. ठीक आहे. सरकारी नोकऱ्यांचा त्याग करणे आणि जंगल कायद्यांचा भंग करणे अशा पद्धतीचा हा सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम राष्ट्रसभेमार्फत निश्चित करण्यात आला होता. आणि त्यानुसार म्हणूयात आपण की या सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण.
त्यानंतर पहा मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीचं एक महत्त्वाचं पर्व म्हणून या दांडी यात्रेचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. आणि या दांडी यात्रेवरच मित्रांनो आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला दांडी यात्रेविषयीची जी इत्थंभूत माहिती आहे ही इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला तर मिठापासून पहा, मिठापासून ब्रिटिश सरकारला ठीक आहे दरवर्षी 5,07,00,000 रुपयांचा जो कर आहे हा कर मिळत होता. मात्र मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा चर्चा केली आहे की मीठ ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील, सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील म्हणता येईल आपल्याला काय तर एक जीवनावश्यक वस्तू किंवा गोष्ट मानली जात होती. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच पहा की मिठावरील संपूर्ण प्रकारचा कर ब्रिटिश सरकारने रद्द करावा. ठीक आहे. अशी मागणी महात्मा गांधींनी आपल्या तडजोडीच्या 11 मुद्द्यांमधून केली होती. मात्र ब्रिटिश सरकारने काय केलं होतं तर या महात्मा गांधींच्या 11 तडजोडीच्या मुद्द्यांकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणूनच राष्ट्रसभेला सविनय कायदेभंग चळवळीचा नाईलाजाने म्हणूयात आपण वापर करावा लागला होता किंवा सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. आणि म्हणूनच पहा की सर्वप्रथम महात्मा गांधींनी या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला होता. ठीक आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर समजा ब्रिटिश सरकारला या मिठाच्या व्यवसायापासून समजा जर कर मिळत असेल तर ब्रिटिश सरकार सहजासहजी मिठावरील कर रद्द करणार काय? नाही करणार. आणि म्हणूनच पहा की सविनय कायदेभंगाची जी सुरुवात आहे ती सुरुवात महात्मा गांधींनी गुजरातमधील दांडी या मिठाच्या सत्याग्रहापासून केली होती. ठीक आहे. तर ही जी दांडी यात्रा असेल मित्रांनो, आपल्याला याच्यावरती काही वस्तुनिष्ठ फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ही जी दांडी यात्रा असेल ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून म्हणजे 12 मार्च रोजी सुरू करण्यात आली होती, साबरमती आश्रम. त्याच्यानंतर पहा की 5 एप्रिल 1930ला महात्मा गांधी दांडी या ठिकाणी पोहोचले होते आणि 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला होता. ठीक आहे. तर साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर पार करण्यासाठी किंवा साबरमती आश्रमापासून दांडी या ठिकाणी पोहोचण्यासाठी महात्मा गांधींना किती दिवस लागले होते? 24 दिवस लागले होते. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा साबरमती आश्रम ते दांडी हे जे अंतर आहे हे अंतर 385 किलोमीटर इतकं होतं. या ठिकाणी मी मैलांमध्ये सुद्धा उल्लेख केला आहे, 240 मैल. समजा आपल्याला कुठे प्रश्न विचारला 1 मैल म्हणजे किती किलोमीटर, 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? ठीक आहे. तर याचं उत्तर राहील 1.6 किलोमीटर. 1.6 किलोमीटर म्हणजेच 1 मैल. ठीक आहे. तर या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला प्रश्न हा मैलांमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि किलोमीटरमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की साबरमती आश्रम ते दांडी हे जे अंतर आहे ते 240 मैल किंवा किलोमीटरमध्ये 385 किलोमीटर इतकं होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा की दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधींबरोबर ठीक आहे 78 त्यांचे जे निष्ठावान अनुयायी असतील हे निष्ठावान अनुयायी सहभागी झाले होते. या 78 अनुयायांमध्ये 13 जे लोक असतील हे 13 लोक कोण होते? महाराष्ट्रीयन होते. म्हणजे महाराष्ट्रातून म्हणूयात आपण. तर महात्मा गांधींच्या या दांडी यात्रेमध्ये त्यांच्या 78 अनुयायांमध्ये किती? 13 महाराष्ट्रीयन व्यक्ती सामील झाले होते. ठीक आहे. तर ही गोष्ट सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची, कारण कशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल याचा नेम नाही. ठीक आहे. एकूण जे निष्ठावान अनुयायी होते जे महात्मा गांधींबरोबर या दांडी यात्रेमध्ये सहभागी झाले होते ते किती होते? 78 म्हणजेच 78. आणि या 78 पैकी किती लोक महाराष्ट्रीयन होते? तर 13 व्यक्ती जी असतील ती 13 व्यक्ती महाराष्ट्रीयन होते जे या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो ते जे 13 व्यक्ती आहेत या 13 व्यक्तींपैकी काहींची नावं या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसत असतील. आपण जसं पाहिलं ना की महाराष्ट्रातून 13 व्यक्तींनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. तर त्यापैकी पहा गणपतराव गोंडसे, त्याच्यानंतर बाबासाहेब खेर, हरिभाऊ मोहानी, त्यानंतर द ना बांदेकर, स का पाटील, जमनालाल बजाज आणि दत्ताजी तामणे इत्यादी जे लोक असतील हे इत्यादी लोक या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडी मार्चमध्ये किंवा दांडी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यानंतर पहा की आपल्याला या दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांची नावं सुद्धा विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. तर मिठूबेन पेटीट, सरोजिनी नायडू, अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे. तर या महिलासुद्धा महात्मा गांधींनी सुरू केलेल्या या दांडी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पहा की या पार्श्वभूमीवर ठीक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जे आहेत
ठीक आहे, त्यांनी या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेवरती मात्र टीका केली होती आणि या दांडी यात्रेची तुलना नेपोलियन एल्बावरून पॅरिसकडे गेला या घटनेशी केली होती. ठीक आहे, नेपोलियन एल्बावरून पॅरिसकडे गेला या घटनेशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचा उल्लेख केला होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की महात्मा गांधींनी साबरमती आश्रमापासून दांडी यात्रा काढली होती. 5 एप्रिल 1930 रोजी ते कुठे जाऊन पोहोचले होते? कुठे तर गुजरातमधीलच दांडी या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन पोहोचले होते आणि 6 एप्रिलला त्यांनी हातात मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला होता. तर अशाच पद्धतीचे जे काही मिठाचे सत्याग्रह असतील ते देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा झाले होते. जसं या ठिकाणी पहा, मद्रास, आंध्र, बंगाल, ओरिसाच्या किनाऱ्यावरती सुद्धा मिठाचे सत्याग्रह करण्यात आले होते. त्यानंतर याच सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान, ठीक आहे, जे सी राजगोपालचारी असतील, त्रिचन्नापल्ली ते वेदशन्नियमपर्यंत तामिळनाडूमध्ये, ठीक आहे, तर त्रिचन्नापल्ली ते वेदशन्नियमपर्यंत सी राजगोपालचारी हे पायी चालत गेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा कालिकत ते पायान्नूरपर्यंत म्हणजे मलबार केरळच्या भागामध्ये के कल्लप्पन, ज्यांना वायकोम सत्याग्रहाचं नायक म्हणून ओळखलं जातं, त्यांनी या ठिकाणी सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर पहा की आसाममधून सिल्लेटपासून, ठीक आहे, बंगालच्या किनाऱ्यावरील नौखालीपर्यंत सत्याग्रहींकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आसाम या ठिकाणी कनिंगहॅम सर्क्युलर परिपत्रक विरोधामध्ये चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये मिठाच्या सत्याग्रहाची मुख्यालये म्हणून अनेक शिबिरम म्हणजेच लष्करी छावण्यांप्रमाणे त्यांचं स्वरूप राहायचं. ठीक आहे, तर या लष्करी छावण्यांप्रमाणे स्वरूप असलेल्या शिबिरमची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, तर महात्मा गांधींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळातली पहिली पहल आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे दांडी यात्रा. मात्र महात्मा गांधींनी ज्यावेळी ही दांडी यात्रा सुरू केली होती तर देशाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या भागांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह सुद्धा या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान करण्यात आले होते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, सन्निकट्टा कर्नाटक या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता, ज्यामध्ये 1000 सत्याग्रहींनी आपला सहभाग नोंदवला होता. आता महाराष्ट्रामध्ये सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कुठे कुठे अशा पद्धतीचे सत्याग्रह करण्यात आले होते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये महाराष्ट्राशी संबंधित असलेले जे प्रश्न असतील हे प्रश्न जास्त करून विचारले जातील मित्रांनो, आणि त्याच्यामुळेच ही जी माहिती असेल ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडे, विलेपार्ले, ठीक आहे, मुंबई उपनगर या भागामध्ये, ठीक आहे, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने मिठागरावर सत्याग्रह करण्यात आले होते. त्याच्यानंतर पहा डंबरगाव, ठाणे या ठिकाणी सुद्धा मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. तर या डंबरगाव, ठाणे या ठिकाणी झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व नानासाहेब देवदेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा अकोल्यामधील दहीहंडा या ठिकाणी डॉक्टर पटवर्धन आणि बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी खाऱ्या पाण्याच्या विहिरी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी या खाऱ्या पाण्याच्या विहिरींमध्ये सत्याग्रह केला होता. तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. मित्रांनो, आता देशाच्या ज्या भागामध्ये मिठागरेच नाही आहेत, जिथे मीठच तयार होत नाही आहे, तर अशा ठिकाणी म्हणू आपण तर सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान, ठीक आहे, जो पर्याय मिळेल त्या पर्यायाने त्या ठिकाणी सत्याग्रह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पहा की अकोल्यामधील दहीहंडा या ठिकाणी खाऱ्या पाण्याच्या विहिरीमध्ये सुद्धा खाऱ्या पाण्याच्या विहिरींजवळ सुद्धा सत्याग्रह करण्यात आला होता. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ठीक आहे, की नागपूरसारख्या ठिकाणी म्हणूयात आपण तर नरहर केसरी अभ्यंकर यांनी सत्याग्रह केला होता. त्या ठिकाणी त्यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केला होता किंवा मिठाच्या पुड्यांचा लिलाव करून सत्याग्रह केला होता. आता महाराष्ट्रातील नागपूरमध्ये तर कुठलाच समुद्र किनारा नाही आहे किंवा मिठागरे नाही आहेत, आणि त्याच्यामुळेच पहा की जे मिठाचे पुडे असतील या मिठाच्या पुड्यांचा लिलाव करून त्या ठिकाणी सत्याग्रह करण्यात आला होता. त्यानंतर पहा की यवतमाळमध्ये सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान बापूजी अने, ठीक आहे, ते एक विदर्भवादी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यावेळी विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या बापूजी अने यांनी निभावली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा
की ज्या ठिकाणी मिठागरे नव्हती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जंगल सत्याग्रह करण्यात आले होते। देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जंगल सत्याग्रह करण्यात आले होते। आता जर आपण सविनय कायदेभंग चळवळीचा एकूण कार्यक्रम लक्षात घेतला तर या सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यक्रमामध्ये मिठाच्या सत्याग्रहाबरोबरच जंगल सत्याग्रहांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता आणि म्हणूनच देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मिठाच्या सत्याग्रहाबरोबरच जंगल सत्याग्रह सुद्धा करण्यात आले होते। ठीक आहे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत, ठीक आहे, या भागामध्ये म्हणता येईल आपल्याला जंगल सत्याग्रह करण्यात आले होते। कधी? तर या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान। ठीक आहे, आता जनरली जर आपण पाहिली एक गोष्ट मित्रांनो, तर जंगलाच्या भागांमध्ये आदिवासी जे काही बांधव असतील आपले, तर या आदिवासी बांधवांचं जास्तीत जास्त वास्तव्य असतं आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला की अशा प्रकारच्या जंगल सत्याग्रहांमध्ये, जे जंगल सत्याग्रह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाले होते, ज्या भागांमध्ये जंगले अस्तित्वात होती, ठीक आहे, तर या आदिवासींचा जो काही सहभाग होता, हा सहभाग अतिशय उत्स्फूर्त होता असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर पहा की महाराष्ट्रामध्ये संगमनेर, कळवण, चिरनेर, बिडशी, पुसद या ठिकाणी अशा पद्धतीचे जंगल सत्याग्रह करण्यात आले होते। ठीक आहे, तर एक मुख्य जंगल सत्याग्रह म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील बिडशी जंगल सत्याग्रह। आता हा बिडशी जंगल सत्याग्रह कशा पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये करण्यात आला होता ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या जंगल सत्याग्रहाची नेमकी स्वरूप काय होतं ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आहे। ठीक आहे, तर काय केलं जात होतं, सातारा जिल्ह्यात जो बिडशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता, तर जंगलातून एक झाड आणून चौकामध्ये त्यावर राष्ट्रध्वज फडकविला जात होता। ठीक आहे, आणि तशा पद्धतीने जंगल सत्याग्रह पार पाडला जात होता। कुठे? तर सातारा जिल्ह्यातील बिडशी या ठिकाणी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणूयात आपण की बिडशी येथील जंगल सत्याग्रहामध्ये राजूताई कदम, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला होता। ठीक आहे, तर बिडशी येथील जंगल जो सत्याग्रह झाला त्याची ही संपूर्ण माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की पुसद येथील जंगल सत्याग्रह। ठीक आहे, तर आता पुसद या ठिकाणी जो जंगल सत्याग्रह झाला त्यामध्ये कशा पद्धतीचं स्वरूप होतं, तर आरक्षित जंगलातील गवत कापून या पुसद या ठिकाणी अशा पद्धतीचा सत्याग्रह करण्यात आला होता, ज्याचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व कोणी केलं होतं, तर बापूजी अने यांनी या पुसद येथील जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याचे प्रतिसाद पाहायला मिळाले होते। ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणता येईल आपल्याला की महात्मा गांधींनी सुरू केलेल्या या सविनय कायदेभंग चळवळीला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। ठीक आहे, तर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या सविनय कायदेभंग चळवळीचे लोण जे आहेत ते पसरले होते। तर त्याच्यातलेच आपण काही चळवळीची विविध रूपे पाहणार आहोत की देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा कशा पद्धतीचे आंदोलन उभे राहिले। ठीक आहे, तर ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहणार आहोत पेशावरचा सत्याग्रह मित्रांनो। ठीक आहे, तर या पेशावरच्या सत्याग्रहाचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व खान अब्दुल गफार खान यांनी केलं होतं। ठीक आहे, तर खान अब्दुल गफार खान यांना बादशाह खान किंवा सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, आणि हे खान अब्दुल गफार खान महात्मा गांधींचे अत्यंत निष्ठावान अनुयायी म्हणून ओळखले जात होते। त्यांनी वायव्य सरहद प्रांतामध्ये खुदाई खिदमतगार, ज्याला मराठीमध्ये आपण परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधतो, तर या खान अब्दुल गफार खान यांनी वायव्य सरहद प्रांतामध्ये खुदाई खिदमतगार म्हणजेच परमेश्वराचे सेवक या स्वयंसेवक संघटनेची स्थापना केली होती। ठीक आहे, तर हे जे खुदाई खिदमतगार संघटनेचे परमेश्वराचे सेवक या स्वयंसेवक संघटनेचे जे सदस्य असतील यांना लाल डगलेवाले म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं, कारण हे लाल रंगाचा जो काही फेटा असेल तो फेटा आपल्या डोक्यावरती गुंडाळायचे, म्हणून त्यांना लाल डगलेवाले म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। ठीक आहे, तर या खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान यांनी वायव्य सरहद प्रांतामध्ये स्थापन केलेल्या खुदाई खिदमतगार या स्वयंसेवक संघटनेमार्फत ठीक आहे पख्तून या मासिकाची सुरुवात सुद्धा करण्यात आली होती। ठीक आहे, तर कुठलीही जी संस्था असेल, संघटना असेल, तर आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेगवेगळी वृत्तपत्रे या संस्था किंवा संघटनांकडून सुरू केली जात होती। तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की खुदाई खिदमतगार या संघटनेमार्फत पख्तून या मासिकाची सुरुवात करण्यात आली होती। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो
की 23 एप्रिल 1930मध्ये वायव्य सरहद प्रांतातील काही काँग्रेस नेत्यांना अटक झाल्याने ठीक आहे या ठिकाणी एक व्यापक जनसत्याग्रह ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये म्हणता येईल आपल्याला किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये उभा राहिला होता ठीक आहे। आणि संपूर्ण जे पेशावर शहर आहे हे संपूर्ण पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यामध्ये आलं होतं ठीक आहे। तर या सर्व परिस्थितीमध्ये या सत्याग्रहींचं आंदोलन दडपून टाकण्याच्या उद्देशाने सुद्धा ब्रिटिश सरकारने आपली पावले उचलली होती आणि ब्रिटिश सरकारने या भागातील गढवाल जी फलटण होती ठीक आहे रेजिमेंट, तर या गढवाल फलटणीला किंवा रेजिमेंटला या पेशावरमधील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता ठीक आहे। मात्र या गढवाल फलटणीने ठीक आहे किंवा या गढवाल फलटणीचे प्रमुख असलेले जे फलटण अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर यांनी या पेशावरमधील सत्याग्रहींवर ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार गोळीबार करण्यास नकार दिला होता आणि म्हणून ब्रिटिश सरकारने दिलेला आदेश गढवाल फलटण अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी पाळला नाही म्हणून त्यांना लष्करी न्यायालयाकडून शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती। तर अशा पद्धतीने म्हणता येईल आपल्याला की वायव्य सरहद प्रांतामध्ये या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यानच एक अभूतपूर्व आंदोलन उभं राहिलं होतं ठीक आहे। आणि या सत्याग्रहींनी संपूर्ण जे पेशावर शहर आहे हे शहर आपल्या ताब्यात घेतलं होतं। तिथून जर म्हणू आपण तर सर्वसामान्य लोकांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक पाठिंबा या सत्याग्रहींना मिळाला होता ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की पेशावर सत्याग्रहाप्रमाणेच सोलापूरचा सत्याग्रह सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जो की 6 मे ते 16 मे 1930 दरम्यान चालला होता ठीक आहे। तर 4 मे 1930 रोजी म्हणजेच दांडी यात्रा झाल्यानंतर म्हणता येईल आपल्याला की महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारमार्फत अटक करण्यात आली होती। त्यामुळे महात्मा गांधींच्या अटकेनंतर मुंबई, दिल्ली, कलकत्ता इत्यादी ठिकाणी म्हणू आपण तर ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे प्रतिसाद म्हणूयात आपण की पाहायला मिळाले होते आणि महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी सर्वात संतापजनक प्रतिसाद म्हणूयात आपण ठीक आहे पाहायला मिळाले होते, ज्या सोलापूरमध्ये गिरणी कामगार ठीक आहे हे आघाडीवर होते ठीक आहे। तर 6 मे 1930 रोजी या ठिकाणी पहा की 4 मे महात्मा गांधींना अटक झाली आणि अटकेनंतर संपूर्ण देशामध्ये याचे लोण पसरायला सुरुवात झाली होती आणि लवकरच म्हणजे अल्पावधीमध्येच 2 दिवसामध्ये पहा की गिरणी कामगारांनी या ठिकाणी हरताळ पाळण्याचा निर्णय घेतला होता ठीक आहे। त्याच दरम्यान पहा की या संपूर्ण आंदोलनादरम्यान सोलापूरमधील पोलीस स्टेशन, न्यायालय, रेल्वे स्टेशन, म्युनिसिपल इमारती यांच्यावरती या सत्याग्रहींनी हल्ले करायला सुरुवात केली होती ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की सत्याग्रहींच्या या अभूतपूर्व आंदोलनामुळे सोलापूरमध्ये ब्रिटिश सरकारकडून 15 मे 1930 रोजी लष्करी कायदा लागू करण्यात आला होता ठीक आहे। आणि या लष्करी कायदा लागू असताना म्हणता येईल आपल्याला ठीक आहे की 12 जानेवारी 1931 रोजी ठीक आहे वेगवेगळे जे या सोलापूरमधील सत्याग्रहामध्ये जे लोक किंवा जे सत्याग्रही सहभागी झाले होते त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे खटले सुद्धा चालवण्यात आले होते। कितीतरी नेत्यांना म्हणू आपण तर दीर्घकालीन कारावासाच्या शिक्षा सुद्धा सुनावण्यात आल्या होत्या। याच परिस्थिती दरम्यान पहा की 12 जानेवारी 1931 मध्ये एरवाडा तुरुंगामध्ये याच आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते असलेले मलप्पा धनशेट्टी, त्यानंतर श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे या सत्याग्रहींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती ठीक आहे। वास्तविक पाहता जर म्हणूयात मित्रांनो तर 30 जानेवारी जो असेल हा 30 जानेवारी म्हणजेच महात्मा गांधीजींची पुण्यतिथी हा जो दिवस आहे हा दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो। मात्र पहा की 12 जानेवारी 1931 रोजी सोलापूरमधील या सत्याग्रहींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्या असल्यामुळे सोलापुरामध्ये मात्र 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे। समजा जिल्हा विशेषमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्या गेले सोलापूर जिल्ह्याबद्दल ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ज्या काही घटना असतील मित्रांनो त्या घटना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे। कारण आपल्या पोलीस भरती च्या लेखी परीक्षेमध्ये जिल्ह्यावर आधारित किंवा जिल्हा स्तरावर आधारलेले प्रश्न सुद्धा विचारला जाण्याचा दाट संभव होतो आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या ऐतिहासिक घडामोडी असतील ह्या ऐतिहासिक घडामोडी सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या नक्कीच कामात येतील ठीक आहे। चला त्यानंतर पहा
की सोलापूर नगरपालिकेवरती काँग्रेस पक्षाची जी सत्ता आहे ती सत्ता स्थापन करण्यामध्ये यश मिळवलं होतं. ठीक आहे, तर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी सोलापूर नगरपालिकेवरती काँग्रेस पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळी या सोलापूर नगरपालिकेवरती भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला होता. ठीक आहे, मात्र जो एक ब्रिटिश अधिकारी होता कर्नल पेज, या कर्नल पेजने हा तिरंगा ध्वज जो सोलापूर नगरपालिकेवरती फडकविण्यात आला होता हा झेंडा तिरंगा ध्वज काढून घेतला होता. ठीक आहे, त्यानंतर पहा की बार्शी, सांगोला, पंढरपूर याही ठिकाणी अशा पद्धतीचे तिरंगा ध्वज फडकविण्यात आले होते. तर या संपूर्ण ज्या घडामोडी असतील मित्रांनो, ह्या संपूर्ण घडामोडी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान घडल्या होत्या. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की सोलापूरमध्ये ज्यावेळी या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान वेगवेगळ्या सत्याग्रहींकडून आंदोलन करण्यात येत होतं त्यावेळी या सोलापूर भागातील सत्याग्रही जे असतील ते सत्याग्रही एक टोपी परिधान करत होते. तर ही जी गांधी टोपी म्हणून प्रसिद्ध झाली होती, तर हे गांधी टोपी या सोलापूरमधील सत्याग्रहाचं एक प्रभावी प्रतीक मानलं जात होतं. ठीक आहे, तर अशाच पद्धतीची जी काही टोपी असेल ही टोपी म्हणजे सत्याग्रहींचं एक प्रतीक मानलं जात असल्यामुळं टोपी काढण्यास नकार दिल्यामुळे तुळशीदास जाधव जे की सोलापूर काँग्रेसचे चिटणीस पदावर कार्यरत होते यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. मित्रांनो, बऱ्याच चित्रपटांमध्ये किंवा बऱ्याच मालिकांमध्ये आपण पाहिलं असाल की नुसतं वंदे मातरम, वास्तविक पाहता जर म्हणू आपण तर स्वतःच्या देशाबद्दलचा जो काही अभिमान असेल तो अभिमान दर्शविण्यासाठी वंदे मातरम, भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या आजही वेगवेगळ्या आंदोलनकर्त्यांकडून दिल्या जातात. ठीक आहे, मात्र वंदे मातरम त्याच्यानंतर म्हणू आपण भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणांमुळे म्हणूयात आपण तर ब्रिटिशांना आपला अपमान वाटत होता. आणि ज्यावेळी या सत्याग्रहाचं एक प्रतीक म्हणून गांधी टोपी पुढे आली होती, ठीक आहे, त्यावेळी टोपी काढण्यास नकार दिल्यामुळे या तुळशीदास जाधवांसारख्या सोलापूर काँग्रेसच्या चिटणीसांना सुद्धा ब्रिटिशांची मारहाण सहन करावी लागली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की पेशावर सत्याग्रहाप्रमाणेच सोलापूर सत्याग्रहाप्रमाणेच धारासना या ठिकाणी सुद्धा सत्याग्रह झाला होता सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान 21 मे 1930 या वेळी. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा की अटकेपूर्वी म्हणजे दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करण्यात आली होती. मात्र अटकेपूर्वी महात्मा गांधींनी धारासना, गुजरातमधील धारासना या ठिकाणी सत्याग्रह करण्याचं घोषित केलं होतं. ठीक आहे, मात्र महात्मा गांधींना दांडी यात्रेनंतरच ब्रिटिश सरकारने अटक करून घेतली होती. ठीक आहे, त्यानंतर महात्मा गांधींना ज्यावेळी अटक झाली किंवा त्यांच्या अटकेनंतर या गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर सरोजिनी नायडू यांनी या धारासना या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, तर या सत्याग्रहावेळी पहा की जे इमाम साहिब असतील, ठीक आहे, जे महात्मा गांधींनी जे दक्षिण आफ्रिकेमध्ये आपले सुरुवातीचे लढे ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये दिले होते, तर हे इमाम साहिब जे आहेत ते महात्मा गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील एक सहकारी होते. यांनी सुद्धा या गुजरातमधील धारासना या सत्याग्रहामध्ये सरोजिनी नायडू यांना सहकार्य केलं होतं. सोबतच म्हणू आपण तर महात्मा गांधीजींचे जे पुत्र होते मणिलाल गांधी यांनी सुद्धा या धारासना या सत्याग्रहामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, तर या धारासना येथील सत्याग्रहाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की सत्याग्रहींची म्हणजे गुजरातमधील या धारासना सत्याग्रहामध्ये सत्याग्रहींची एक एक तुकडी शांतपणे ब्रिटिश शिपायांच्या काठ्यांचा मार सहन करत स्वतःला अटक करून घेत होते. तर अशा पद्धतीचं या गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचं स्वरूप होतं, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सरळ आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न हे लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात की पेशावर येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, धारासना येथील जो काही सत्याग्रह असेल तो कोणाच्या नेतृत्वाखाली पार पडला, तर त्याच्यामध्ये सरोजिनी नायडूचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, शिवाय म्हणू आपण तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं. तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सरोजिनी नायडू यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही राष्ट्रसभेचे सदस्य होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, ठीक आहे, तर राष्ट्रसभेमध्ये सहभागी झाल्यापासून या बॅरिस्टर जिनांनी ठीक आहे आपलं संपूर्ण जी भाषणे असतील ही भाषणे हिंदू मुस्लिम ऐक्यावरती दिली होती. आणि म्हणूनच सरोजिनी नायडूसारख्या महिलांनी, भारतीय महिलांनी बॅरिस्टर जिनांचा जो उल्लेख आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून केला होता. मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणता येईल आपल्याला म्हणजे 1913 पासून
राष्ट्रसभेच्या कार्यातून बॅरिस्टर मोहम्मद अली जिना ठीक आहे यांनी फारकत घेऊन ते मुस्लिम लीगच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते आणि रीतसररित्या त्यांनी 1920मध्ये या राष्ट्रसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर ह्या संपूर्ण गोष्टी असतील मित्रांनो, त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, एप्रिल 1930मध्ये हा मुंबई या ठिकाणी मिठाचा सत्याग्रहसुद्धा करण्यात आला होता. तर महात्मा गांधींनी बॉम्बे चौपाटीवर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी 7 जणांच्या तुकडीची नेमणूक केली होती. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर या 7 जणांच्या तुकडीमध्ये 2 महिलांचा सुद्धा सहभाग होता. एक होत्या कमलादेवी चट्टोपाध्याय आणि दुसऱ्या होत्या अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे, तर या 2 महिलांनी पहा की स्टोववर मीठ तयार करून थेट बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये पोहोचून तेथील न्यायाधीशास स्वातंत्र्याचे मीठ विकत घेऊ इच्छिता का, अशा पद्धतीचा प्रश्न ठीक आहे या न्यायाधीशाला विचारला होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणता येईल आपल्याला की एक अभिनव प्रयोग या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान महाराष्ट्रातील या 2 महिलांकडून, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अवंतिकाबाई गोखले यांच्याकडून करण्यात आला होता की जे त्यांनी स्टोववरती मीठ तयार करून थेट बॉम्बे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील ठीक आहे, या न्यायाधीशांना स्वातंत्र्याचे मीठ विकत घेऊ इच्छिता का, अशा पद्धतीचा प्रश्न या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान केला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की या बॉम्बे येथील चौपाटीवर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधींनी ज्या 7 जणांची नेमणूक केली होती, 7 जणांच्या तुकडीची नेमणूक केली होती, त्याच्यामध्ये 2 महिलांचा सहभाग होता म्हणून आपण पाहिला आहे. एक कमलादेवी चट्टोपाध्याय आणि दुसरा अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे, तर या अवंतिकाबाई गोखले यांनी यापूर्वीसुद्धा महात्मा गांधींनी जो चंपारण्य सत्याग्रह केला होता, तर या चंपारण्य सत्याग्रहामध्ये सुद्धा महात्मा गांधींच्या बरोबर ठीक आहे या चंपारण्य सत्याग्रहामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्याच्यानंतर पहा की अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधीजींचं जे चरित्र आहे त्या चरित्रेचं मराठीमधून लिखाण केलं होतं. कोणत्या नावाने, तर गांधीजींचे जीवन या नावाने अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं. ठीक आहे, तर अवंतिकाबाई गोखलेंची फोटो किंवा इमेज आपल्याला या ठिकाणी दिसत असतील. तर ह्या अवंतिकाबाई गोखले होत्या ज्या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चंपारण्य सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला होता. महात्मा गांधींचं चरित्र त्यांनी मराठीमधून गांधीजींचे जीवन या नावाने लिहिलं होतं. ठीक आहे, सोबतच म्हणूया आपण तर वेगवेगळ्या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा ठीक आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ठीक आहे यांनी त्या सत्याग्रहांमध्ये सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो अवंतिकाबाई गोखले यांच्याबद्दलची ही जी काही वस्तुनिष्ठ माहिती असेल ही वस्तुनिष्ठ माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूया आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान बहिष्काराचं धोरणसुद्धा अवलंबण्यात आलं होतं. ठीक आहे, तर सविनय कायदेभंगाच्या निमित्ताने सत्याग्रहाच्या विविध रूपांची निर्मिती झाली होती. या रूपांमध्ये जर आपण पाहिलं तर दारूच्या व परदेशी कापडाच्या दुकानांसमोर सुद्धा निदर्शने घालण्यात आली होती. आपण सविनय कायदेभंग चळवळीच्या एकूण कार्यक्रमामध्येच पाहिलं होतं की अशा पद्धतीच्या या सर्व बाबींचा समावेश होता, ज्यामध्ये मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह ठीक आहे, सोबतच म्हणू आपण तर परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचं, त्याच्यानंतर दारू आणि अफूंच्या दुकानांसमोर निदर्शने करण्याचं धोरण जे आहे ते अवलंबण्यात येणार होतं. ते आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे आणि त्याचाच भाग म्हणूयात आपण की वेगवेगळी जी रूपे आहेत आंदोलनाची म्हणूयात, चळवळीची म्हणूयात, ती या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान वापरण्यात आली होती. ठीक आहे, तर दारूच्या व परदेशी कापडाच्या दुकानासमोर निदर्शने घालण्यात आली होती. विशेष करून जर म्हणू आपण तर या सविनय कायदेभंग चळवळीच्या या बहिष्कार या रूपामध्ये महिला, विद्यार्थी आणि तरुणांचा प्रामुख्याने जो सहभाग आहे तो सहभाग उल्लेखनीय होता. याच बहिष्कार चळवळीचं एक भाग म्हणूयात आपण की 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईमध्ये बाबू गेनू सईद यांनी जॉर्ज फ्रेजर या ब्रिटिश व्यापाऱ्याच्या परदेशी मालाने भरलेल्या ट्रक पुढे स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. ठीक आहे, तर या बहिष्काराचं जे धोरण आहे हे बहिष्काराचं धोरणसुद्धा खूप उत्स्फूर्तपणे या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये वापरण्यात आलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान करबंदी चळवळ सुद्धा राबवण्यात आली होती. आपण पाहिलं होतं सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यक्रमामध्ये कर न भरणे
किंवा म्हणू आपण कायदेभंग करणे अशा पद्धतीच्या गोष्टींचा समावेश होता। तर एक करबंदी चळवळ जी आहे ती करबंदी चळवळसुद्धा या आंदोलनादरम्यान राबविण्यात आली होती। तर पूर्व भारतामध्ये पहा की बिहार, बंगाल या ठिकाणी चौकीदारी कर देण्यास नकार देण्यात आला होता। त्याच्यानंतर गुजरात, बारडोली गुजरात या ठिकाणी जमीन महसूल देण्यास नकार देण्यात आला होता आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये महसूल बंदी व खंडबंदी सत्याग्रह सुद्धा या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान सुरू करण्यात आला होता। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, राणी गैडिनल्यूचं बंड हे सुद्धा सविनय कायदेभंग चळवळी दरम्यानच झालं होतं किंवा करण्यात आलं होतं। ठीक आहे, तर ज्या राणी गैडिनल्यू असतील यांनी सुद्धा सविनय कायदेभंग चळवळीमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती। ठीक आहे, राणी गैडिनल्यू यांची फोटो किंवा जी इमेज आहे ती आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल। तर या राणी गैडिनल्यूचा जो जन्म आहे हा जन्म मणिपूर या ठिकाणी झाला होता। तर झेली ऑंग्रॉग या नागा जमातीची राजकीय नेता म्हणून राणी गैडिनल्यू यांना ओळखलं जातं। ठीक आहे, तर वयाच्या 13व्या वर्षी नागा नेता जादोनाग यांच्या हेरक या धार्मिक चळवळीमध्ये या राणी गैडिनल्यू यांनी आपला सहभाग नोंदवला होता। तर जे नागा नेता असतील जादोनाग, या जादोनाग यांनी इंग्रजांना मणिपूरमधून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्यामध्ये जे नागा नेता असतील जादोनाग हे पूर्णतः अपयशी ठरले होते। उलट जादोनाग यांच्या ब्रिटिश विरोधी कारवायांमुळे ब्रिटिश सरकारने जादोनाग यांना अटक केली, त्यांच्यावरती खटला भरला आणि ऑगस्ट 1931 मध्ये जादोनाग यांना फाशीची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती। ठीक आहे, तर एक प्रभावी नेता या हेरक या धार्मिक चळवळीचा, ठीक आहे, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेल्यामुळे ठीक आहे राणी गैडिनल्यू यांच्याकडे या हेरक या धार्मिक चळवळीचं नेतृत्व आलं होतं। ठीक आहे, आणि अशा पद्धतीने म्हणूयात आपण की या हेरक धार्मिक चळवळीची जी सूत्रे आहेत ती सूत्रे मग राणी गैडिनल्यू यांच्या हातामध्ये आली होती। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की महात्मा गांधींच्या चळवळीने राणी गैडिनल्यू खूप प्रभावित झाल्या होत्या आणि प्रभावित होऊन राणी गैडिनल्यू यांनी कर न भरण्याची घोषणा या मणिपूर प्रांतामध्ये किंवा मणिपूर भागामध्ये केली होती। ठीक आहे, त्यानंतर 4000 सैनिकांच्या मदतीने ब्रिटिश लष्करावर गनिमी छापे सुद्धा या राणी गैडिनल्यू यांनी टाकले होते। त्यानंतर पहा की या ब्रिटिश सरकारच्या विरोधी कारवायांमुळे म्हणता येईल आपल्याला किंवा राणी गैडिनल्यूच्या या गनिमी छापांमुळे ठीक आहे ब्रिटिश सरकारसुद्धा सतर्क किंवा सावधान झालं होतं आणि या राणी गैडिनल्यूंवरती ठीक आहे लक्ष ठेवण्याचा ठीक आहे प्रयत्न ब्रिटिश सरकारकडून झाला होता आणि त्याचाच परिणाम आपल्याला 17 एप्रिल 1932 मध्ये पाहायला मिळाला होता की ब्रिटिश सरकारने या राणी गैडिनल्यूला अटक केली होती आणि त्यांच्यावरती खटला भरून 15 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। ठीक आहे, आणि ती शिक्षा भोगण्यासाठी कुठल्या जेलमध्ये, तर या शिलाँग जेलमध्ये राणी गैडिनल्यूची रवानगी करण्यात आली होती। ठीक आहे, त्यानंतर पहा की ज्यावेळी या राणी गैडिनल्यू यांनी सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान अटक करून ठीक आहे त्यांना जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिश सरकारने सुनावली होती आणि शिलाँग जेलमध्ये त्यांची रवानगी झाल्यानंतर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिलाँग जेलमध्ये जाऊन राणी गैडिनल्यूची भेट घेतली होती आणि त्याच वेळी या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या राणी गैडिनल्यूला कोणती, तर राणी ही पदवी बहाल केली होती। ठीक आहे, तर ज्यावेळी भारताला मग स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी, त्यावेळी ब्रिटिश सरकारने कैद केलेल्या सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती आणि त्याच वेळेस जे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राणी गैडिनल्यू यांची सुद्धा सुटका करण्यात आली होती। ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणूयात आपण तर या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ठीक आहे महात्मा गांधीजींच्या विचारसरणीने प्रभावित होऊन या राणी गैडिनल्यूंनी अभूतपूर्व कामगिरी या मणिपूर भागामध्ये करून दाखवली होती। ठीक आहे, चला तर त्या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला राणी गैडिनल्यूबद्दलची ही जी संपूर्ण माहिती असेल ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं, कारण येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल ठीक आहे याची जी शाश्वती आहे याची शाश्वती आपण आपल्यापैकी कोणीच देऊ शकत नाही। तर त्याच्यामुळं निदान जो अभ्यासक्रम आपल्याला परीक्षेसाठी देण्यात आला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित असलेली ही जी माहिती असेल ही माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ राष्ट्रसभेकडून सुरू करण्यात आली होती, ज्याची सूत्रे राष्ट्रसभेच्या आदेशानुसार महात्मा गांधींच्या हाती सोपवण्यात आली होती। महात्मा गांधींनी म्हणूयात आपण की या सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात दांडी यात्रेपासून केली होती। दांडी यात्रा झाल्याबरोबर महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारकडून अटक करण्यात आली होती, त्यांच्यावरती खटला भरण्यात आला होता। मात्र सविनय कायदेभंग चळवळीचा
जो उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणूयात आपण, ती संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागातून मिळाला होता. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जंगल सत्याग्रह, मीठ सत्याग्रह, ठीक आहे, सोबतच म्हणू आपण तर जसं पेशावर, सोलापूर, ठीक आहे, त्याच्यानंतर गुजरातमधील धारासना या ठिकाणी सत्याग्रह झाला होता. आपण राणी गैडिनलिव्हचं बंडसुद्धा पाहिलं होतं, ठीक आहे. तर हे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान पहा की जवळजवळ म्हणू आपण तर भारतातील सर्व स्तरातील लोकांचा जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला होता, ठीक आहे. त्यानंतर पहा की याच सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान जी मुलं असतील, लहान मुलं, ठीक आहे, तर या मुलांच्या वानर सेना स्थापन करण्यात आल्या, ठीक आहे. तसेच निदान एका ठिकाणी तरी ज्या लहान मुली असतील या मुलींनाही आपली मंजरी सेना उभारावयाची होती, ठीक आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या संपूर्ण माहितीमध्ये लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अशी, ठीक आहे, की लहान मुलांच्या वानर सेना स्थापन करण्यात आल्या होत्या कुठल्या आंदोलनादरम्यान, सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान किंवा चळवळी दरम्यान, आणि निदान एका ठिकाणी तरी मुलींनाही आपली मंजरी सेना उभारावयाची होती, ठीक आहे. मित्रांनो, याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की वानर सेना, मुलांच्या वानर सेना आणि मुलींच्या मंजरी सेना, ठीक आहे, किंवा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला मांजरी सेना अशा पद्धतीचा उल्लेख दिसेल, ह्या कुठल्या आंदोलनादरम्यान स्थापन करण्यात आल्या होत्या किंवा संघटित करण्यात आल्या होत्या? तर त्याचं उत्तर राहील मित्रांनो सविनय कायदेभंग चळवळ. तर अशा पद्धतीची ही जी काही माहिती असेल ही माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. कारण कशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल याचा अंदाज आपण आत्ताच बांधू शकत नाही, पण ही जी माहिती असेल ही माहिती परीक्षाभिमुख आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला ही माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला, तर मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण इतिहास या विषयातील भारतीय स्वातंत्र्य लढा या घटकांतर्गत सविनय कायदेभंग चळवळीविषयी अतिशय विस्तृत माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित, ठीक आहे, असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र हे आपल्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.